राज्यात सुद्धा पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आता संघर्ष अटळ। राज ठाकरेंचं ट्विट। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार। 5 मे रोजी पुढील सुनावणी। निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे थे परिस्थिती। मी 22व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो, मला चोऱ्यामारा करायची गरज नाही। लग्नातील भांडणावरून माझ्यावर केस टाकली होती। मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर पडळकरांचं उत्तर। पुणे सातारा महामार्गावर व्होल्वो बसला आग। खेड शिवापूर जवळ बसला अचानक आग लागल्याची घटना। काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळाबाजार उघड। 200 रुपयांचा दर्शन पास 2000 रुपयांना विकल्याचा प्रकार समोर। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सीईओंच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई। महानगरपालिकेकडून टँकरनं पाणी पुरवठा सुरू। पाणी टंचाईच्या प्रश्नावर उद्यापासून ठाकरे गटाचं आंदोलन। नांदेडमध्ये काळ्या हळदीनं एका गुंठ्यात शेतकरी मालामाल। 1 किलो काळ्या हळदीला 1000 रुपये भाव, तर आतापर्यंत शेतकऱ्यानं एका गुंठ्यात मिळवले 3 लाख रुपये। महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर मुक्ता बर्वे यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर। मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्कारांची घोषणा। सोन्याच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 97,700 रुपयांवर। वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर।